खूप छान अशी तरी आली आहे. मिसळ पाव तयार आहे. तर आपण पहिल्यांदा गणू बाप्पाला मिसळ पाव देऊया, मग आपण खाऊया. तर तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी मिसळ पाव सर्वांनी नक्की खायला या. तुम्हाला टेस्ट करून सांगते. हो यम्मी झालेला आहे.